नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. या क्षणाला मी आहे मुंबईतल्या पोलीस मुख्यालयामध्ये आणि माझे आजचे पाहुणे आहेत मुंबईचे सहपोलीस आयुक्त सदानंद दाते. 26/11 हल्ल्यातले हिरो म्हणून आपण दाते सरांना सगळेच ओळखतो. मुंबईतल्या कामा हॉस्पिटलमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी अतिरेक्यांशी एक हाती सामना केला होता. पण दाते सरांचं व्यक्तिमत्व एवढंच नाही, एक अनोखे असे ते पोलीस अधिकारी आहेत. फुलब्राईट स्कॉलर आहेत, डॉक्टरेट आहेत त्यांच्याकडे. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर, गुड मॉर्निंग. नमस्कार. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभार तुमचे. थँक्यू. मी अशी तुमची ओळख करून दिली की 26/11 हल्ल्यातले तुम्ही हिरो आहात. अशी ओळख करून देणं तुम्हाला आवडत नाही हे मला माहिती आहे, पण मला ती ओळख करून द्यायची आणि त्याविषयी सविस्तर बोलायचं आहे, पण सुरुवातीला नाही. पण सुरुवातीला मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आपली ही मुलाखत होते आता ऑक्टोबरमध्ये आणि पुढच्याच महिन्यात या दहशतवादी हल्ल्याला 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. सर, कसं मागे वळून बघताना तुम्हाला वाटतंय? मला असं वाटतं की दहशतवादाचं सावट जे आपल्या देशावरती आहे किंवा मी असं म्हणेन सगळ्या जगावरती आहे ते किंचितसुद्धा कमी झालं आहे असं वाटत नाही. आपण बघितलं तर गेल्या महिन्यात नैरोबी इथे एक जवळपास 26/11 सारखाच हल्ला मॉलवरती झाला. 78 लोक त्यात मरण पावले आणि अतिरेक्यांनी स्वयंचलित शस्त्र आणि ग्रेनेड्स वापरून सिव्हिलियन म्हणजे ज्यांचा लढाईशी काही संबंध नाही अशा ठिकाणी हल्ला केला. तेव्हा संकट मला असं वाटतं तिथेच आहे. सर, या सगळ्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, म्हणजे मी तुम्हाला प्रामाणिकपणे विचारतो की पोलीस अधिकारी म्हणून जी एक प्रतिमा असते त्याला तुम्ही अपवाद आहात. तुम्ही एक विचारवंत वाटता, तुम्ही एक प्राध्यापक वाटता. पोलीस अधिकाऱ्याच्या चौकटीतल्या प्रतिमेत तुम्ही बसत नाही. मला असं वाटतं या प्रश्नामध्ये आपल्या समाजातला आंतरविरोध आहे. एका बाजूला आपण पोलीस असंवेदनशील आहेत असं म्हणतो, एका बाजूला ते आक्रमक आहेत, ते लोकांना त्रास देतात, उद्धट आहेत असं आपण म्हणतो. आणि आपल्याला जेव्हा पोलीस अधिकारी नियमाला धरून योग्य ते आणि संयमितपणे वागताना दिसतात तेव्हा आपल्याला त्यात वेगळेपणा वाटतो. पण लोकशाही आणि लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे कायद्याचं राज्य. त्या कायद्याच्या राज्यामध्ये पोलीस आणि जनता किंवा सर्वसामान्य लोक या दोघांनाही बराच प्रवास करायचा आहे. म्हणजे आपल्याला एक असा समाज तयार करता येईल जिथे कायदा आहे म्हणून उपजतच त्याची अंमलबजावणी होईल आणि मग पोलिसांना फक्त क्वचित काम करावं लागेल. मला असं वाटतं असं झालं तर सगळेच पोलीस अधिकारी समंजस, सुसंस्कृत आणि सभ्य वाटतील. म्हणजे पोलीस दलामध्ये प्रवाहाविरुद्ध वागण्याचं काम तुम्ही करता येईल. पण पोलीस दल आणि पोलीस अधिकारी व्हायचं असं तुम्ही आधीपासून ठरवलं होतं का? कारण तुमचं जे ट्रेनिंग आहे हे कॉमर्समधलं आहे. मी ICWA करत होतो आणि पोलीसमध्ये यायचं असं अर्थातच काही स्वप्न नव्हतं. माझे एक प्राध्यापक स्वतः UPSCची परीक्षा देत होते आणि असंही एक असतं हे मला फर्स्ट इयर कॉमर्सला म्हणजे 85 साली समजलं. अर्थात तेव्हा एवढा आत्मविश्वासही नव्हता की आपण ही परीक्षा पास होऊ का. म्हणून आधी ICWA करायचं ठरवलं आणि ICWA जेव्हा पहिल्या प्रयत्नात चांगल्या मार्कांनी पास झालो तेव्हा असं ठरवलं की प्रयत्न करूया, UPSCला बसूया. IAS, IPS इतरही अनेक पर्याय असतात. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा विषय मी घेतला होता UPSCला. त्याचा अभ्यास करताना समजलं होतं की लोकप्रशासन, पोलीस प्रशासन, आपल्या समाजासमोरचे प्रश्न, या पोलिसांची भूमिका काय आहे आणि नक्कीच एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. हे UPSCला बसलो तेव्हा लक्षात आलं आणि ही सर्व्हिस मिळाली तर आपण चांगलं काम करू शकतो असंही वाटलं. तुमच्या लहानपणीचा संघर्ष खूप मोठा आहे. म्हणजे बालपणी संघर्ष ज्यांना करावा लागतो ती माणसं पुढच्या आयुष्यामध्ये खूप कणखर बनतात असं म्हटलं जातं आणि त्या बालपणाची छाया सगळ्या आपल्या आयुष्यावर असते असं मानलं जातं. हा काय संघर्ष आहे हे मला समजून घ्यायचं आहे. निखिलजी, मी 5वीत असताना मला पहिल्यांदा जाणवलं की आपल्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे. म्हणजे आपली आई जे साडी नेसली आहे ती साडी तिला शिवून वापरावी लागते. आपलं घर मातीचं आहे, पावसाळ्यामध्ये गळतं, एकच 10 बाय 10ची खोली आहे आणि आपली परिस्थिती गरिबीची आहे अशी पहिली जाणीव मला झाली. आणि 5वीत मी तरुण भारत विक्री करायला सुरुवात केली. 1977 ते UPSC पास झालो. 1990 तिथपर्यंत वर्तमानपत्र टाकली, लोकांच्या घरी जाऊन पूजा केल्या, एका दुकानामध्ये पिऊन म्हणून नोकरी केली, एका लायब्ररीमध्ये लायब्ररीयन म्हणून नोकरी केली. माझ्या आईने लोकांच्या घरी स्वयंपाकांची कामं केली कारण मी 8वीत असताना वडील मरण पावले आणि कुटुंबातल्या सगळ्यांनीच काम केलं.
पण आईने एक आदर्श ठेवला होता की आपल्याला परिस्थिती बदलायची असेल तर तुम्ही शिकायला पाहिजे, आणि आमच्या शिक्षणासाठी तिने काही कमी नाही पडून दिलं. परिस्थितीने शिकवलेला धडा म्हणता येईल असं वाटतं. म्हणजे 13 वर्ष जवळजवळ 1977 पासून 90 पर्यंत तुम्ही वर्तमानपत्र टाकत होतात. या वर्तमानपत्रांचा तुमच्या आयुष्यावर एक मोठा परिणाम झालेला दिसतोय. किमान त्या निमित्ताने वाचन आणि वाचनाकडे तुम्ही ओढले गेलात. मी एक गोष्ट करायचो, म्हणजे मी एखादा तास लवकर जायचो पेपर टाकायला, आणि तेव्हा पुण्यात सकाळ, केसरी आणि तरुण भारत अशी 3 वर्तमानपत्र मिळायची. तर ती घ्यायचो आणि ती आधी वाचून काढायचो आणि मग लोकांच्याकडे त्यांच्या घरी टाकायचो. मला असं वाटतं की 5वीतला मुलगा, 5वीपासून मी अग्रलेख वाचत होतो आणि त्यातून आपला समाज, त्यातले प्रश्न, आसपासचं जग याची एक वेगळी जाणीव जी आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात येतेच असं नाही, पण वर्तमानपत्रांच्या माध्यमातून येऊ शकते, ती आली. शहराच्या वेगवेगळ्या भागात वर्तमानपत्र टाकत होतो. मला आठवतं आहे की शिवाजीनगरला पोलीस लाईन आहे, तर शिवाजीनगर आणि स्वारगेटच्या पोलीस लाईन्समध्ये कॉन्स्टेबल्सच्या घरी वर्तमानपत्र मी टाकण्याचं काम केलेलं आहे. श्रीमंत लोकांच्याकडे टाकण्याचं काम केलेलं आहे, साध्या लोकांच्याकडे टाकण्याचं काम केलेलं आहे. तेव्हा समाजाचे वेगवेगळे स्तर मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा माझं लक्षात आहे की आपल्याला हे सगळं बघायला मिळालं आणि ते सहजच बघायला मिळालं. पण आज तुम्हाला काम करताना याचा उपयोग होतो? खूपच, नक्कीच उपयोग होतो. मग पुढे हे सगळं IPSचं ट्रेनिंग आणि तुम्ही पोलीस दलामध्ये आलात. मला सांगा, या पोलीस दलाच्या तुमच्या प्रवासामध्ये म्हणजे 90 साल नंतर आत्तापर्यंत म्हणजे जवळजवळ 23 वर्ष झालेली आहेत, या प्रवासामध्ये महत्त्वाचे टप्पे काय होते असं तुम्ही म्हणाल? पहिल्या पोस्टिंगपासून सुरुवात करूया. 6 डिसेंबर 1992ला बाबरी मस्जिद ची घटना घडली आणि अमरावती शहरामध्ये कर्फ्यू इम्प्लिमेंट केला होता, आणि 6-7 तारखेला आम्ही शांतता ठेवू शकलो. 8 तारखेला एकाएक नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये दंगल उसळली. एक आमचे सहकारी सब इन्स्पेक्टर आणि 4 अंमलदार दंगलीत सापडले. त्यांना वाचवण्यासाठी मी सगळ्यात सिनियर मोस्ट ऑफिसर होतो नागपुरी गेटमध्ये. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळासाठी सहज इथे गेलो, आणि जेव्हा त्या 4 लोकांना आम्ही सोडवलं तेव्हा आम्ही बघितलं की अनेक लोक तलवारी, भाले घेऊन दंगल करायच्या बेतात आहेत. तेव्हा त्यांना थांबवणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही त्यातल्या काही लोकांना पकडलं, तलवारी जप्त केल्या, आणि काही लोक आणखीन दिसले म्हणून आम्ही त्यांच्या मागे मागे गेलो. आणि एका घरात सर्च करत असताना एक कॉन्स्टेबल धावत आले आणि त्यांनी सांगितलं की सर, बाहेर खूप मोठा जमाव जमला आहे आणि या जमावा म्हणजे दगडफेक करतोय, त्यांच्या हातात तलवारी आहेत आणि आपण कोंडीत सापडलो आहे. इट वॉज अ डेड लेनमध्ये आम्ही आलो होतो, आणि समोर काही फूट अंतरावरती आक्रमक जमाव, आम्ही थोडेसे लोक. त्यांचा इरादा एकदम स्पष्ट होता, त्यांना सांगितल्यानंतरही ते जायला तयार नव्हते. तेव्हा आयुष्यातला पहिलं फायरिंग पोलीस ऑफिसर म्हणून बळाचा वापर केला, आणि एखादा माणूस आपल्या समोर आपण बळाचा वापर केला म्हणून मृत्यू पावतो. खूप अवघड गोष्ट आहे बघायला. त्याचे परिणाम सुदैवाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी चांगले झाले, परंतु पोलिसांचं जे काम आहे ते किती अवघड आहे हे माझ्या पहिल्या पोस्टिंगमध्ये, म्हणजे ट्रेनिंगच्या पहिल्या पोस्टिंगमध्ये पहिल्या आठवड्यात इतक्या प्रकर्षाने आलं की आपल्याकडे जी शस्त्र दिली आहेत त्या शस्त्रांनी कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. टार्गेटवरची एक गोळी बुलमध्ये मारायची, याच्यासाठी शस्त्र दिली नाही. आपण ॲमॅच्युअर स्पोर्ट्समन नाही आहोत, तर समाजात शांतता बाळगण्यासाठी आपल्याला ह्या शस्त्रांचा कधीतरी वापर करावा लागेल, आणि त्यासाठी काही लोकांचा कदाचित जीव जाईल, कदाचित आपला जीव धोक्यात राहील. मला असं वाटतं खूप प्रकर्षाने जाणीव झाली की आपण एका अगदी वेगळ्या क्षेत्रात आहोत. असं का तुम्ही म्हणताय? कारण सर्वसाधारणपणे पोलीस अधिकारी असं मानतात की मी शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे केलेलं आहे, दंगलखोर मारलेला आहे, तेव्हा ही माझी बहादुरी आहे. तुम्ही असं म्हणत नाही आहात, तुम्ही म्हणतात की हे अवघड असतं. तुम्हाला काय म्हणायचं आहे की पोलिसांनी शस्त्राचा वापर खूप विचारपूर्वक आणि अपवादात्मक पद्धतीने केला पाहिजे? मी भंडारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक होतो आणि आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली, आणि आम्ही 4 नक्षलवाद्यांना एका एन्काउंटरमध्ये, जेन्युइन एन्काउंटरमध्ये मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये मारलं, आणि आम्ही 2 जणांना जिवंत पकडू शकलो, आणि आम्ही त्यांना जिवंत ठेवलं. आणि मला आठवतं आहे तुम्ही विचारलं तसाच प्रश्न मला कोणीतरी विचारला की तुम्हाला फार आनंद झाला असेल, तर मी त्यांना म्हटलं की एखादा माणूस मारण्यामध्ये आनंद वाटण्यासारखं काही नाही आहे. मला असं वाटतं आपली संस्कृती असं मानते की माणसाचं आयुष्य एक सगळ्यात सर्वोच्च मूल्य आहे, तेव्हा त्यात आनंद व्यक्त करावा असं मला नाही वाटत काही आहे. आनंदही नाही आहे आणि दुःखही नाही आहे, कठोरपणे करायचं कर्तव्य आहे, तो अधिकार आहे, पण तो जबाबदारीने निर्वाह करण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. दरवर्षी 900 ते 1000 पोलीस अधिकारी आणि अंमलदार
कायद्याचं रक्षण करण्याच्या आपलं कर्तव्य करण्यासाठी सर्वोच्च बलिदान करतात, हुतात्मा होतात. 21 ऑक्टोबरला 600पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नॅशनल पोलीस डे साजरा केला जातो. त्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. दुर्दैवाची गोष्ट आहे, आपले नागरिक ती श्रद्धांजली व्हायला तिथे जात नाहीत. तुम्ही असं म्हणालात मी एन्काउंटर केलं नाही सरसकट, नक्षलवाद्यांना मारून टाका हे केलं नाही, 2 नक्षलवादी जिवंत ठेवलेत. हा काय प्रयोग होता? नक्षलवाद हे इथल्या लोकशाही व्यवस्थेसमोरचं एक मोठं आव्हान आहे. पण त्याचबरोबर तिथल्या स्थानिक जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर प्रशासन म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवले तर त्यांच्यामध्ये नक्षलवाद्यांना थारा मिळणार नाही. लोकांचा सहभाग असेल तर पोलिसांना यश मिळू शकतं. तुम्हाला त्यावेळेला लोकांचा सहभाग मिळाला होता? खूप मोठ्या प्रमाणात मिळाला होता. आणि शिवाजी तुमरेड्डी म्हणून एक मोठा नक्षलवादी होता आणि कदाचित भारतातली एकमेव घटना असेल, तो आणि त्याची पत्नी AK-47 आणि 303 घेऊन माझ्यासमोर सरेंडर झाले. मी त्यांना सांगितलं की जर तुम्ही शरण आलात आम्ही तुम्हाला अटक करू, अट एकच आहे, तुमचं जे वेपन आहे मुवमेंटचं ते आमच्याकडे तुम्ही आणलं पाहिजेत. मी पूर्ण प्रयत्न करीन तुमच्याविरुद्ध शिक्षा घेण्याचा कोर्टामध्ये, पण आम्ही खोटे एन्काउंटर करणार नाही. आम्ही आदिवासींना सांगितलं होतं की तुम्ही नक्षलवाद्यांना थारा देऊ नका, कारण ते लोकशाहीला विरोध करणारे एक दल आहे. आणि तुम्ही त्यांना जेवण देऊ नका, तुम्ही भले पोलिसांना मदत करू नका पण तुम्ही नक्षलवाद्यांना पण मदत करू नका. एका चिचगड पोलीस स्टेशनमधल्या दुर्गम गावामध्ये नक्षल दलम गेलं आणि त्यांनी गावकऱ्यांकडे जेवणाची मागणी केली. गावातली एक वृद्ध महिला नक्षलवाद्यांच्या दलासमोर, बंदुका असलेल्या दलासमोर उभी राहिली आणि तिने सांगितलं की तुम्ही येता आणि आम्हाला जबरदस्ती जेवण मागता, मग पोलीस येतात आम्हाला त्रास देतात, आम्हाला ह्यातनं हे असं काही नको आहे आणि तुम्हाला आमच्या गावात जेवण मिळणार नाही. तेव्हा नक्षलवाद्यांनी तिला दम दिला की असं कसं जेवण मिळणार नाही. तर म्हातारी बाई, म्हणजे मी कल्पना करतो की कुठनं आलं असेल हे बळ, म्हातारी बाई उभी राहिली दलमसमोर आणि म्हणली की पहिल्यांदा मला मारा आणि मग तुम्हाला या गावात जेवण मिळेल. तिला मारला असतं तर नक्षलवाद्यांना त्या गावात पुन्हा पाऊल काय त्यांना चेहरासुद्धा दाखवता आला नसता. पूर्ण दलम मागे फिरलं. मला असं वाटतं की लोकसहभागाचा नक्षलवादाच्या विरुद्धच्या लढ्यामध्ये खूप मोठा भाग आहे आणि पोलीस दल त्यासाठी प्रयत्नशील असतं आणि असे प्रयत्न केले तर यशसुद्धा मिळू शकतं. तुम्ही असं सांगताय की पोलीस दलाच्या कामामध्ये लोकसहभाग हवाच? निश्चितच. पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघा ना तुम्ही. सर्वसामान्यपणे आपण काय बघतो, पोलीस दल भ्रष्टाचारी आहे, असंवेदनशील आहे, ते राजकीय दबावाखाली काम करतात. निखिलजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, दरवर्षी 900 ते 1000 पोलीस अधिकारी आणि अंमलदार कायद्याचं रक्षण करण्याच्या आपलं कर्तव्य करण्यासाठी सर्वोच्च बलिदान करतात, हुतात्मा होतात. 21 ऑक्टोबरला 600पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नॅशनल पोलीस डे साजरा केला जातो. त्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली जाते. दुर्दैवाची गोष्ट आहे, आपले नागरिक ती श्रद्धांजली व्हायला तिथे जात नाहीत. एखादा माणूस दहशतवादासाठी लढताना मरतो, तो स्वतःसाठी लढत नाही, दहशतवाद्यांसाठी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी लढतो. त्याचं दुःख, हे आपलं दल आहे, हा माझा माणूस आहे, ह्याला काय अडचणीत आपण सोडूया असा जर समाजाने विचार केला तर मला असं वाटतंय एक वेगळ्या प्रकारचं पोलिसिंग, अधिक चांगल्या प्रकारचं पोलिसिंग आपल्या समाजामध्ये होईल. पण मगाशी तुम्ही राजकीय दबावाचा उल्लेख केलात आणि त्याआधी गोंदियातलं तुमचं नक्षलवाद्यांबद्दल त्या एरियातलं काम तुम्ही सांगत होतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला जे गोंदियामध्ये पाठवण्यात आलं तेव्हा सुद्धा हाच राजकीय दबाव हे कारण होतं का? गोंदिया नाही, साकोलीमध्ये मी ASP म्हणून गेलो, 2 वर्षानंतर तिथे परत SP म्हणून गेलो. मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीला त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली म्हणून माझी वर्ध्याहून तडकाफडकी गोंदियाला बदली झाली आणि तिकडे जॉईन व्हायच्या ती बदली कॅन्सल होऊन मला सांगितलं की तुम्ही साकोलीला जा. साकोली हा त्यावेळेचा अगदी सिरियस नक्सल प्रॉब्लेम असलेला भाग होता. माझ्या एका अधिकाऱ्याने मला असं विचारलं की सदानंद तू आता काय करणार? मी म्हटलं सर मी बदलीच्या ठिकाणी जाणार, मला सेम पगार मिळणार, सेम गाडी मिळणार, सेम फोन मिळणार, मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी जाणार तिथे. आणि मी तुम्हाला सांगतो की साकोलीला मी पहिल्यांदा अँटी नक्सल ऑपरेशन्स करायला जेव्हा बाहेर पडलो तेव्हा मला माझ्या कामाचं एक वेगळं परिमाण लक्षात आलं. ते परिमाण काय होतं की मी ज्या कॉन्स्टेबल्सबरोबर, सब इन्स्पेक्टरबरोबर पेट्रोलिंग करायला जातो आहे, माझ्या खांद्यावरचे स्टार्स वेगळे आहेत, त्यांचे स्टार्स वेगळे आहेत, पण समोरनं येणारी गोळी आहे त्या गोळीला स्टार्स माहीत नाहीत. तेव्हा मी या टीमचा भाग आहे, मी ह्यांचा टुगेदर वी विल स्टँड. एक वेगळ्या प्रकारचं पोलिसिंग करायला मला मिळालं. मला असं वाटतं की माझा त्यात फायदाच झाला. म्हणजे माझी आकसाने बदली झाली म्हणून माझं नुकसान झालं असं मी समजत नाही, माझा फायदा झाला. मला एक वेगळं एक्सपोजर मिळालं.
रनिंग करायला मला आवडतं, तर इतक्या सुंदर जंगलामध्ये रोज सकाळी रनिंग करायला मिळणं हे मुंबईतल्या आणि पुण्यातल्या माणसाला शक्य नाही ना, पण मला मिळालं ते. आणि म्हणजे तुम्ही बदलीकडेही मोठ्या सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहिलं. मला असं वाटतं बघण्याशिवाय दुसरा मला पर्याय नाही, मला पण बघायलाच हेच तुम्हाला विचारायचं आहे की पोलीस दलात राहून अशा प्रकारे पॉझिटिव्ह दृष्टिकोन टिकवणं हे कसं कसं काय तुम्ही अंगी बाणवलं? निखिलजी, मला असं वाटतंय तुम्ही खूप पोलीस दलावरती अन्याय करताय. नाही नाही, अनेक अनेक मला पोलीस अधिकारी माहिती आहेत, चांगले पोलीस अधिकारी आहेत, पण अनेकदा त्यांच्या मनामध्ये नैराश्य दाटून येतं आणि ते नैराश्य अगदी योग्यही असतं. याचं कारण व्यवस्था अशी आहे, राजकीय दबाव असतो, भ्रष्टाचारी असतात, पोलिसांवर सतत दबाव असतो. तरीसुद्धा आपली बदली झाली तरीसुद्धा तुम्ही सांगताय की मला दरवेळेला जंगलामध्ये चांगल्या ठिकाणी रनिंगला जायला मिळत होतं. म्हणजे कुठेही आपल्याला पाठवलं तरी आपण काहीतरी पॉझिटिव्हच पाहायचं, हे कसं काय? पॉझिटिव्ह का असू नये माणसांनी? कारण परिस्थिती तर बदलेलच ना. आजची वाईट परिस्थिती बदलेल, चांगली होईल. तुम्ही राजकीय हस्तक्षेपाबद्दल बोललात, त्याच्याबद्दल मला तुम्हाला एक सांगायचं आहे. माझा अनुभव असा आहे की राजकीय व्यक्ती आमच्याकडे जर 10 कामं घेऊन आल्या, त्यातली 6 किंवा 7 कामं ही कायद्यात बसणारी आणि आम्ही करायचीच कामं असतात. आम्ही जेव्हा ती करत नाही तेव्हा आमच्याकडे कोणाला तरी शिफारस करावी लागते. आणि ते करणं जर माझं कर्तव्य असेल तर त्याला आपण हस्तक्षेप मानणं मला नाही वाटत बरोबर आहे. आणि एखाद दुसरं काम असं असतं जे बेकायदेशीर असतं, तेव्हा जर मी सभ्य आणि सौम्य भाषेत पण ठामपणे सांगितलं की सर हे काम आहे, हे काम कायद्यात बसत नाही आणि मी करू शकणार नाही, तर माझा अनुभव असा आहे की फार फार तर बदली होते. आणि बदली करणारे फार तर बदली होते. बदली करणारे लोक, देखील हे खूप महत्त्वाचं आहे, बदली करणारे लोक नंतर येऊन सांगतात की सर तुम्ही वागलात ते योग्य होतं आणि तेव्हा आमचं चुकलं. माझ्या अंदाजाप्रमाणे 50 एक मिनटं फायरिंग चाललं आणि 6 हँड ग्रेनेड्स एकंदर त्यांनी टाकले. 5वा हँड ग्रेनेड आहे तो माझ्या अगदी जवळ फुटला आणि मला थोडीशी अंधारी आल्यासारखं झालं. आणि त्यानंतर एक 3-4 मिनटानंतर मला अशी हालचाल झाल्यासारखं वाटलं, म्हणून मी खुरडत आलो. म्हणजे तोपर्यंत बऱ्याच जखमा झाल्या होत्या. मला या सगळ्या प्रवासानंतर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात कठीण प्रसंगाकडे तुम्हाला आणायचं आहे. 26/11. तुम्हाला हे सांगायला आवडत नाही आणि तुम्हाला मी हिरो आहे, मी बहादुरी केली असं सांगायला आवडत नाही, मला माहिती आहे. पण आज तुम्ही हे सांगितलं पाहिजे की 26/11ला नेमकं काय घडलं आणि त्याच्याशी तुम्ही कसा सामना केला. 26/11 झाल्यानंतर निखिलजी, कामा हॉस्पिटलमध्ये जिथे 55 मिनटं माझं दहशतवाद्यांच्याबरोबर फायरिंग झालं, तिथे माझ्या मुलांना मी घेऊन गेलो. एक आठवड्याभरामध्ये आणि जखमी होतो मी, तरी पण मुद्दामून घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की मी एक साधा सर्वसामान्य माणूस आहे आणि मी जे केलं ते काही ग्रेट केलं असं मला खरोखर वाटत नाही. एवढ्याकरता वाटत नाही की युनिफॉर्म घातलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं ते कर्तव्य होतं. माझं कर्तव्य मी बजावलं असं एक समाधान मला आहे. आणि माझ्या मुलांना मी सांगितलं की आपलं जर आपल्या कर्तव्याप्रती प्रेम असेल, आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल, तर अवघड प्रसंगाला आपण तोंड देण्याएवढी ताकद आपल्याकडे येते. तुम्ही विचारलं 26/11ला घडलं काय? खूप मोठा प्रसंग आहे. पण थोडक्यात सांगायचं तर मी घरी गेलेलो होतो. जेव्हा ही घटना घडली, प्रत्यक्ष बातमी आली की अशा प्रकारचे हल्ले होत आहेत, तुम्ही घरी होतात? मी घरी होतो, जेवण झालं होतं आणि झोपायच्या बेतामध्ये होतो. तेवढ्यात माझे सहाय्यक पोलीस आयुक्तांचा फोन आला आणि मला त्यांनी सांगितलं की सर, साऊथ मुंबईमध्ये, म्हणजे मी सेंट्रल रिजनला ॲडिशनल कमिशनर होतो, साऊथ मुंबईमध्ये खूप फायरिंग आणि काहीतरी वेगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मी टिकर बघितला, साऊथ मुंबईमध्ये 2 गटांमध्ये गँगस्टर्समध्ये गोळीबार अशा स्वरूपाचा टिकर आला. म्हणून मी माझे तेव्हाचे सहपोलीस आयुक्त प्रसाद सरांना फोन केला. म्हटलं सर, मी असं ऐकलं की साऊथ मुंबईमध्ये काहीतरी फायरिंग चालू आहे, तर मी येऊ का ड्युटीवरती, कुठे येऊ? तर ते मला म्हणले तू व्हीटीला जा. म्हणून मी युनिफॉर्म चेंज केला, माझ्या गाडीला बोलवलं आणि आम्ही मलबार हिल पोलीस स्टेशनला गेलो. मला AK-47 घ्यायची होती आणि बुलेटप्रूफ जॅकेट असतील तर घ्यायचे होते. आणखीन फायरिंगचा कॉल होता. तिथे बुलेटप्रूफ जॅकेट आम्हाला मिळाले नाहीत, AK-47 पण मिळाली नाही, कार्बाईन मिळाली. तर 2 कार्बाईन, मी, माझे ड्रायव्हर, ऑपरेटर असे आम्ही जायला निघालो. तेवढ्यात एक स्फोटासारखा आवाज आला आणि कोणीतरी सांगितलं की सर, ब्रिज कँडीपाशी बॉम्बस्फोट झाला. मलबार हिलपासून ते जवळ आहे, म्हणून मी तिथे पहिल्यांदा जावं. पण तिथले सिनियर PI मला भेटले, म्हणले नाही सर, इथे सगळं शांत आहे. म्हणून मी गाडी पलटवून VTकडे आलो. VTकडे येत असताना मी कंट्रोल रूमला विचारलं की काय घडलं आहे, म्हणजे नेमकं मला काही सांगू शकाल का तुम्ही? तर त्यांनी मला मी जेव्हा पारसी डेअरीपाशी होतो तेव्हा सांगितलं की सर, GT हॉस्पिटलच्या लेनमध्ये फायरिंग चालू आहे.
आणि मी जेव्हा मेट्रोच्या जंक्शनला आलो तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सर कामा हॉस्पिटलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. म्हणून मी मेट्रो जंक्शनला उतरलो. माझ्याबरोबर चालत असताना 1, 2, 3 सहकारी मिळाले. मला हे सांगायला पाहिजे तुम्हाला की मुंबई पोलीस दलातले अनेक कॉन्स्टेबलपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांनी तेव्हा ही पर्वा केली नाही, ही माझी ड्युटी आहे का, माझ्याकडे शस्त्र आहेत का, माझ्याकडे इक्विपमेंट्स आहेत का. त्यांना एक समोर कर्तव्य दिसलं आणि मी त्यांच्याबरोबर गेलो. म्हणजे म्हणून मी असं सांगतो की ह्यात काही फार मोठेपणा नाही आहे. आम्ही सगळेच जण गेलो आणि जेव्हा मी कामा हॉस्पिटलमध्ये पोहोचलो तेव्हा त्या मल्टी स्टोरी बिल्डिंगच्या एंट्रन्सला आम्हाला एक डेड बॉडी गोळी मारलेली दिसली आणि कुणीतरी सांगितलं, सर 4थ्या मजल्यावरती काहीतरी प्रॉब्लेम चालू आहे. तर आम्ही असं ठरवलं की आपण लिफ्टनी 5व्या मजल्यावरती जाऊया आणि एक मजला खाली येऊया. म्हणजे जे IPS ट्रेनिंगमध्ये शिकवलेलं आहे की तुम्ही जेव्हा उंचीवरती असता तेव्हा तुम्हाला टॅक्टिकल ॲडव्हान्टेज असतो. आणि मी लिफ्टच्या दारात गेलो तेवढ्यात एक वॉचमन धावत आला आणि त्यांनी सांगितलं, सर 4थ्या मजल्यावरती नाही, टेरेसमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. म्हणून त्या वॉचमनला घेऊन मी असं ठरवलं की 6व्या मजल्यावरती जाऊया आणि 6व्या मजल्या दॅट इज द लास्ट फ्लोअर आणि मग टेरेस जाऊन चेक करूया. 6व्या मजल्यावरती उतरलो. तळमजल्यावरती सगळ्या लोकांना ब्रीफिंग केलं होतं की आपण आपल्याला माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे, कारण तोपर्यंत माहिती नव्हतं, फक्त फायरिंग झालं एवढंच समजलं होतं. तेव्हा आपल्या हातात शस्त्र आहेत पण आपण हॉस्पिटलमध्ये चाललो आहे. तेव्हा मी आदेश दिल्याशिवाय किंवा समोरून गोळीबार झाल्याशिवाय शस्त्र चालवायची नाहीत. वरती जेव्हा लिफ्टमधनं बाहेर आलो आणि मी सगळ्यात पुढे होतो, माझ्याकडे एक बुलेटप्रूफ जॅकेट होतं, माझ्या एका सहकार्याकडे जॅकेट होतं, तेव्हा मी सांगितलं की मी सगळ्यात पुढे थांबेन, तुम्ही माझ्या मागणं येत आहे पण मला मागणं गोळी मारू नका. असं प्रॉपर ब्रीफिंग केलं त्यांना. आणि अपघात म्हणा, सुदैव म्हणा, माझे एक सहकारी म्हणले तुझा देवावरती विश्वास नाही पण देव असा उभा राहतो म्हणा. मी टेरेसचा दार उघडणार 1-2 पावलं मागे होतो तेव्हा माझ्या मनात विचार आला की टेरेसमध्ये काय आपल्याला तर माहितीच नाही आणि असं आपण एकदम जाणं बरोबर नाही. म्हणून माझ्या सहकाऱ्यांना घेऊन मी पुन्हा 6व्या मजल्यावरती आलो. त्यांना सांगितलं की मेटलची एखादी मेटल शोधा, आपण ते टाकू आणि मग आतमध्ये जाऊ, म्हणजे काही आतमध्ये असेल तर आपल्याला समजेल. तिथे इलेक्ट्रिकल फिटिंग्सचं काम चालू होतं. त्या क्लिप्स आम्हाला मिळाल्या. त्या क्लिप्स घेऊन मी पुन्हा वर गेलो, मी आणि माझे सहकारी, आणि एक 3-4 पायऱ्या अलीकडे क्लिप्स टाकल्या. आता हे कसाबच्या इंट्रॉगेशनमध्ये नंतर आलं की तिथे कसाबचा सहकारी गार्ड म्हणून उभा होता. त्यांनी आतल्या लोकांना बंधक बनवलेलं होतं आणि त्याला असं वाटलं आपल्यावरती कोणीतरी हँडग्रेनेड टाकला म्हणून त्यांनी AK-47चा बस्ट आमच्यावरती मारला. AK-47चा बस्ट मारल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे जी शस्त्र होती त्याने आम्हाला आतमध्ये पुढं जाणं, आमच्याकडे इक्विपमेंट नव्हती, शक्य नव्हतं. पण आम्हाला हे समजलं की इथनं खाली जायचा दुसरा रस्ता नाही, म्हणजे आपण यांना इथे थोपवून धरायला पाहिजे. म्हणून आम्ही 6व्या मजल्यावरती आलो. कंट्रोलला मला जर आठवतं आहे बरोबर असेल तर 11:03 कंट्रोलला कॉल दिला आणि सांगितलं की आम्हाला कामा हॉस्पिटलच्या 6व्या मजल्यावरती AK-47चा फायर आमच्यावरती आलेला आहे, आम्हाला मदत पाठवा आणि मदत येत नाही तोपर्यंत आम्ही यांना इथे रोखून धरू. त्यानंतर एक 2-3 मिनिटांनी आम्हाला जिन्यातनं खाली कुणीतरी येताना अशी हालचाल दिसली. म्हणून मी जोरात ओरडलो आणि त्याला थांबवलं. आता पुन्हा तिथल्या लिफ्टमनच्या इंट्रॉगेशनमध्ये आम्हाला जे समजलं ते हे की त्या लिफ्टमनला पुढे करून ढाल म्हणून वापरून 2 जे अतिरेकी होते ते पुढे येत होते. त्यांना तिथनं निघायचं होतं. त्यांना असं वाटलं की खूप मोठा पोलीस फोर्स आहे आणि आपल्याला इथे अडकवून ठेवतील म्हणून त्यांना तिथनं निघायचं होतं. म्हणून त्याला ढालीसारखा वापर करून कसाब त्याच्या खाली असा बसून जिन्याच्या येत होता. आम्ही त्याला थांबायला सांगितलं, हात वर करायला सांगितले. तेव्हा त्यांनी मला इशारा केला की मागे कोणीतरी आहे. म्हणून मी त्या डोक्यावरनं एक राऊंड फायर केली. ते राऊंड फायर केल्यानंतर त्यांचा गोंधळ झाला. कसाब आणि त्याचा सहकारी वर पळाले आणि हा माणूस खाली आला. हा जेव्हा माणूस खाली आला, ज्यांनी प्रत्यक्ष ते गुन्हेगार होते त्यांना बघितलं होतं, त्यांचं आम्ही इंट्रॉगेशन करायला सुरुवात केली. आणि लिफ्ट समोरच्या 6व्या मजल्यावरच्या लँडिंग पॉईंटला मी जेव्हा इंट्रॉगेशन करत होतो तेव्हा पहिल्यांदी इट वॉज लाईक अ बॉल, ग्रीन बॉल लिफ्टला पडला आणि रिकॉशिडून आमच्याकडे आला आणि तो एक्सप्लोड होताना मी बघितला. आणि मला आठवतं मी कंट्रोलला सांगितलं की हा दहशतवादाचा प्रकार दिसतो, कारण सर्वसामान्यपणे गुन्हेगारांच्याकडे AK-47 असतात पण ग्रेनेड्स गुन्हेगारांच्याकडे नसतात, असू शकत नाहीत. तेव्हा माझी खात्री झाली की हा दहशतवादी हल्ला आहे. त्या ग्रेनेडमध्ये बहुतेक सगळं माझ्या पार्टीतले लोक जखमी झाले. आणि मी त्यांना सांगत होतो, आम्हाला अकॅडमीत शिकवलेलं की आपल्यावर फायर झाल्यानंतर आपलं पहिलं काम आहे आड घ्यायच्या आधी फायर करा. फायर केल्यामुळे तो माणूस पिन डाऊन होईल, मग तुम्ही आड घ्या.
तर मी फायर केलं आणि माझ्या लोकांना सांगितलं तुम्ही फायर करा, पण बहुतेक सगळेच लोक जखमी झाले होते, कुणी फायर करण्याच्या स्थितीत नव्हतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की या जखमी अधिकाऱ्यांना, अंमलदारांना इथे ठेवण्यात काही अर्थ नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की तुमची शस्त्र सगळी इथे ठेवा, मी यांना जाऊन देणार नाही. मी कुठं आहे इतर लोकांना सांगा, म्हणजे मला मदत मिळेल आणि आम्ही यांना रोखून धरू. जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 50 एक मिनटं फायरिंग चाललं आणि 6 हँडग्रेनेड्स एकंदर त्यांनी टाकले. 5वा हँडग्रेनेड आहे तो माझ्या अगदी जवळ फुटला आणि मला थोडीशी अंधारी आल्यासारखं झालं. त्याच्यानंतर मी फायरबॅक केलं नाही आणि त्यानंतर एक 3-4 मिनटानंतर मला अशी हालचाल झाल्यासारखं वाटलं, म्हणून मी खुरडत आलो. म्हणजे तोपर्यंत बऱ्याच जखमा झाल्या होत्या. डोळ्याला जखम झाली होती, गळ्याला झाली होती, छातीवरती झाल्या होत्या, पायावरती झाल्या होत्या. मी खुरडत बाहेर आलो तेव्हा मला 6व्या मजल्याकडून 5व्या मजल्याकडे जाताना 2 व्यक्ती दिसल्या. त्यांच्या मागे पिट्टू होता आणि प्रोफाईल असं दिसलं. तेव्हा माझ्याकडे रिव्हॉल्वरमध्ये 3 किंवा 4 गोळ्या शिल्लक होत्या. तर मी 2 राऊंड त्यांच्याकडे फायर केल्या आणि फायर केल्यावर मला असं वाटलं आता हे जर परत आपल्याकडे आले तर आपण काय करणार, म्हणून मी जागा बदलली. त्यातली एक गोळी त्या अतिरेकाला लागली आणि त्यांना इथे खूप फोर्स आहे असं वाटून ते तिथनं पसार झाले. ते जेव्हा पसार झाले तेव्हा मी परत कंट्रोलला कळवलं की असे अतिरेकी गेले, त्यांच्याकडे ही शस्त्र आहेत आणि वायरलेस माझ्याकडे चालू होता. तर 12:25ला मला समजलं की यातल्या 2 लोकांना मेट्रो चौपाटीपाशी अडवलं आहे. लोकांना आता हे माहिती आहे की त्या सगळ्या ग्रेनेडचा जो एक तुकडा आहे तो अजूनही एक तुमच्या डोळ्यामध्ये आहे. म्हणजे 26/11ची आठवण घेऊनच तुमचं शरीर आहे अजून. ही महत्वाकांक्षा महत्वाची आहे. मग त्यासाठी थोडी मूल्यांची तडजोड करावी लागली तरी चालेल. त्यांना तुम्ही काय सांगा? प्रत्येकाला हा संघर्ष अटळ आहे, हा सनातन संघर्ष आहे आणि हा अटळ आहे. पण आपण जर प्रामाणिक राहिलो आपल्या स्वतःशी आणि एक खुणगाठ बांधली की मला जे काही पाहिजे, मला मूल्य हवीत, मला माझी महत्वाकांक्षा आहे, त्याच्याकरता मी इतरांचा बळी देणार नाही.